मॅडम काय आणलंय तुम्ही? मी भाजी सगळ्या कसली आहे? ती भोपळीची भाजी आहे ओके. आणि ह्या सगळ्या भाज्या मी आणल्यातच. इतर वेळेच्या भाज्या वेगळ्या आणि ह्या वेळेच्या वेगळ्या आहेत. त्या आरोग्याला आपल्या सगळ्याला चांगल्या आहेत. ओके. खाल्ल्या तर आपल्याला आजार रोगराई काही होणार नाही. ओके, याचे फायदे सांगा ना. याचे डोळ्यांसाठी तर अतिशय उत्तम आहे. ही टाकळ्याची भाजी आहे. हा. ही आवश्यक ती म्हणजे महिलांनी जास्त खावावी. पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त खाल्ली तर आपल्याला रोगराई किंवा पिशवीला काही त्रास होऊ शकत नाही. आणि ही मोर शेंडवेलची भाजी आहे. अच्छा. शक्यतो आताच मिळते पावसातनं, इतर वेळेला आपल्याला मिळत नाहीये जास्त. आणि ही तर रक्त वाढायला आपल्याला साथ देतेली आहे. हा. आणि ही कसली भाजी आहे? ही तोंड्याची भाजी आहे आपली. ओके. हा, ही तोंडासाठी आपल्याला महत्व आहे. आजारी जरी पडलो आपण ही जरी भाजी खाली तरी आपल्याला तरतरीपणा येतो. सगळ्या रानातून भाजी. होय, रानातनं पूर्ण सगळ्या रानातून भाज्या आणलेल्या. ह्याच्यात वेगळं काही नाही आहे. ह्या रानातनं फक्त सगळ्या भाज्या आहेत. रानभाज्या ही तर आपल्याला हुनुकतीची सगळ्या पहिल्या ज्या म्हाताऱ्या बाई आहेत त्या सगळ्या पहिल्या ह्याची भाजी शिकायची. आणि ह्या भाजीची तुम्ही टेस्ट बघू शकताय. मस्त. हुनुकती रानभाज्या ही भाजी आवडली, छान झाली. या रानभाज्या आम्ही पहिल्यांदाच बघितल्या आहेत. आणखी सकाळी सगळं यांचं उठून केलेलं म्हणजे आहे. आमच्याकडे तर बघायला पण नाहीयेत या भाज्या. आणि यांनी ह्या आणलेल्या आहेत आणि याचा औषधी उपयोग पण खूप छान आहे. आणखी आरोग्यासाठी पण खूप चांगला आहे. या रानभाज्यांचं जे प्रदर्शन विटकर साहेबांनी जे प्रदर्शन भरवलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणखी खूप छान वाटलं आणि असं प्रदर्शन नेहमी असावं जेणेकरून आम्हाला याची माहिती मिळू शकते. आंबेडकर सरांचा आधी धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथपर्यंत यायची संधी दिली आणि हे आम्हाला भाज्या रानात हुडकून इथं आणण्याची आणि एवढे स्टॉल मांडायची आम्हाला संधी दिली आहे. आणि लोक हर एक नमुन्याची टेस्ट बघून जातात. हे आमच्यासाठी मोलायचं आहे.